आणि त्या गोलंदाजीमुळे पेन संघाला अक्षरशः त्याने जखडून ठेवलं आणि त्यामुळे मोठा विजय मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे. पोलादपूर संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे कर्जत विरुद्ध पोलादपूर 11. विठू माऊली कर्जत विरुद्ध पोलादपूर 11. या दोन संघामध्ये रायगड जिल्ह्याच्या तसं पाहिलं तर 2 टोकाचे 2 संघ आहेत आणि 2 टोकाच्या संघांमध्ये ही होणारी भिडत निश्चितच आपल्याला रोमहर्षक आणि आनंददायी पाहायला मिळेल. दीपक ठाकूर सर, खूपच सुंदर गोलंदाजी, खरंच अफलातून. आणि शिक्षकांमध्ये किती खेळाचं कौशल्य आहे, किती क्षमता आहे ते आपली गोलंदाजी पाहून पाहायला मिळालं. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि पेन सारख्या कसलेल्या फलंदाजांसमोर इतकं सुंदर गोलंदाजी म्हणजे आपली शाबासकी ही दुप्पट तिप्पट वाढते. पोलादपूर विरुद्ध विठूमाऊली कर्जत. पोलादपूर 11 विठूमाऊली कर्जत यांच्यामध्ये आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते कोण? फलंदाजीला कोण आहे? बालाजी राठोड आणि राकेश सावंत. आणि गोलंदाजीसाठी अर्थातच हरीश दहीपळे. क्रिकेटचा किडा म्हटलं तरी चालेल, अतिशय आवड असणारे हरीश दहीपळे आणि विनम्र आणि हेल्पफुल असं व्यक्तिमत्व असणारे हरीश दहीपळे सर. पहिलाच बॉल डॉट ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाजाने बॅट फिरवली परंतु बॅटवर काही तो आला नाही आणि निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केलेली. आणि कुठलाही गोलंदाज असू द्या, त्याचे पहिले दोन चेंडू जर निर्धाव गेले तर निश्चितच त्याचा आत्मविश्वास हा दुगिणित होत असतो. आणि हा बॉल मात्र खूपच खराब, फुलटास चेंडू, पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे तो फलंदाजाने. आणि षटकार लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मारलेला राठोड सरांचा निश्चितच त्याचा आत्मविश्वास षटकार हा दुगिणित होत असतो. आणि हा नो बॉलचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, प्लीज चेक करा. फुलटास चेंडू, पॉवर प्लेचं षटक आहे. कर्जत विरुद्ध पोलादपूर यांच्यामध्ये चालू असलेला सामन्यातला पहिलं चेंडू निर्धाव, पण दुसरा चेंडू मात्र षटकार. आपल्याकडे रिप्लेची सोय आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. ही फेअर डिलिव्हरी आहे, फक्त याच्यावरती षटकार. नो बॉल नाही, रिव्ह्यू गमावलेला आहे तो कर्जत संघाने. नाही सॉरी, पोलादपूर संघाने. आणि अतिशय सुंदर असा हा कव्हरमध्ये घेतलेला झेल. आणि ही कर्जतची खासियत आहे मित्रांनो. मला अभिमानाने सांगावं लागेल की गेल्या वर्षी ज्यावेळी आमच्या टीचर्स फायटरने आयोजक नव्हते तसं आमच्या पेन प्राथमिक शिक्षक पतपेढी यांच्या वतीने सामने आयोजित केले होते, परंतु आम्ही त्याच्यामध्ये आमचा इन्व्हॉल्वमेंट ही जास्त होती. त्यावेळी आम्ही पाहिलं की कर्जत संघाचं जे क्षेत्ररक्षण होतं अफलातून आणि त्यांची जो रोजचा सराव आहे, आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि हा सरावाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटणं ही जवळजवळ दुरापास्त गोष्ट आहे. हरीश दहीपळे सर यांनी सुंदर कमबॅक केलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती बहुमोल अशी सलामीच्या फलंदाजाची विकेट घेण्यात त्यांना यश आलेलं आहे.
हरीश दैपिळे सर पुण्यश्लोक अहिल्याबाई नगरचे मूळ गाव असणारे आपले दैपळे सर. आणि हा चेंडू थोडासा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा फिरतो. एक धाव घेतलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो काही त्यांनी केलेला नाही. फक्त एक धाव. आमचे पंच अक्षय म्हात्रे आणि शैलेश दोन्ही क्रिकेटचे अतिशय चांगले जाणकार. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी अंपायरिंग करून आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलं आणि आज देखील दिवसभर त्यांचं सहकार्य निश्चितच आम्हाला लाभणार आहेत. शांत आणि संयमी असे दोन्ही व्यक्तिमत्व आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हरीशांचा दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला काय तो कळला नाही आणि निर्धाव चेंडू. एका चांगल्या षटकाची सांगता या ठिकाणी होत आहेत हरीशांच्या. अतिशय सुंदर असं षटक. एक विकेट घेण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी 1 मिनिट थोडंसं बॉल काउंट करूया. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. धन्यवाद. चूक भूल द्यावी घ्यावी आणि दिव्यता भव्यता याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची आहे सभ्यता. आणि ती सभ्यता या क्षणाला आपल्याला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा काय ॲक्शन रिप्ले म्हणावा लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हरीश सरांचा. हरीश सर म्हणजे क्रिकेटला समर्पित असं व्यक्तिमत्व. टीम जमवण्यामध्ये आणि स्वतः ग्राउंडवर खेळाडू म्हणून सुद्धा त्यांची 100% कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर 11 संघाने पहिल्या षटकामध्ये धावा जमवलेल्या आहेत 1-7. अतिशय चांगलं असं षटक हरीश दैपळे सरांचं. परंतु पोलादपूरची जमेची बाजू फक्त 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे. गोलंदाज आलेला आहे तो सुभाष मोडक. सुभाष टू बडगीर. आणि सुंदर असा चेंडू तटवलेला आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी होते परंतु धाव मात्र एकच मिळते. धावा होत आहेत त्या 8. दुसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू टाकला गेलेला आहे सुभाष सरांकडून. स्ट्राईकला आहे तो राकेश सावंत सलामीला आलेला. अजून बॅट काही त्यांची लागलेली नाही. फारसे चेंडू पण ते खेळलेले नाहीत. 2च चेंडू फक्त खेळलेत आणि सुंदर पद्धतीने खेळलेला हा. आणि हा चेंडू नक्कीच उसरी घेणार. परंतु पाहूया हा चौकार होतोय का. थोडासा चेक करावं लागेल. अंपायर धावा किती. एकच. आणि यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला नीट काय तो बॅटवर घेता आला नाही. फक्त 1 धाव होते. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो. आणि एका धावाने स्कोअरबोर्ड हलता ठेवण्यामध्ये पोलादपूर संघाला यश येतंय. परंतु या ग्राउंडचा जर कालचा आजचा इतिहास पाहिला तर कमीत कमी 70पेक्षा धावा जास्त पाहिजेतच. विजय जर हवा असेल. आणि हा अतिशय सुंदर चेंडू होता पण थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेल्यामुळे पंच अक्षय त्याला वाईड घोषित करतायत. आमचे पंच अतिशय दक्ष आहेत. कर्जत संघाचा एक रिव्ह्यू गेलेला आहे सॉरी पोलादपूरचा गेलेला आहे. सॉरी नो बॉलसाठी पोलादपूरने रिव्ह्यू घेतला होता आणि तो रिव्ह्यू अयशस्वी ठरला होता. कर्जत संघाचा रिव्ह्यू बाकी आहे. विठुमावली कर्जत आणि पोलादपूर 11 यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. चला स्पीडअप करा.
निर्धारित वेळेमध्ये जर इनिंग संपली नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. आणि हा थोडासा फुलटॉस चेंडू होता, त्याचा पाहिजे असा समाचार घेता आला नाही, तो निर्धाव जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मोडक सर गोलंदाजी करत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पोलादपूर संघाची धावसंख्या होते ती 11, 1-11. संत अशी सुरुवात म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं आणि त्या जमवायला यश मिळाले. अक्रॉस द लाईन टाकण्याचा हा प्रयत्न होता आणि तो सफल असा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय निर्धाव. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी मोडक सरांची होते. फलंदाजाला काय चेंडू कळला नाही आणि तो निर्धाव जातोय. या ठिकाणी खेळणारे सगळे आपले शिक्षक बांधव आहेत, सगळे गुरुवर्य आहेत, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा क्रिकेटचा जलवा आहे, जुनून आहे. आणि हा रिव्हर्स स्वीप, काय स्किल पाहायला मिळतंय आणि चौकार. अतिशय सुंदर. परंतु षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या धावा जमतायत त्या 15. जुनून आहे आणि हा रिव्हर्स स्वीप, काय स्किल पाहायला मिळतंय आणि चौकार. मित्रांनो, मित्राने मित्राच्या प्रेमासाठी केलेला हा एक मैत्री चषक म्हणावा लागेल. आमचे गुरुवर्य नितीन पाटील सर या 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत आणि क्रिकेटची त्यांना बालपणापासून आवड आणि या टीचर्स फायटर संघाशी ते नेहमीच जोडले गेलेले असतात. वयाचं बंधन मैत्रीला नसतं. सर्व वयोगटातल्या व्यक्तींशी त्यांची मैत्री आहे आणि त्यांची मैत्री इतकी अतूट आहे आणि इतकी आदर्श आहे की त्यांच्या मैत्रीच्या प्रेमाखातर टीचर्स फायटरच्या आमच्या मित्रपरिवाराने हा सेवापूर्ती चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या सेवापूर्ती चषकामध्ये उपस्थित असलेले सर्व संघाचे आयोजक, संघनायक, मेंटॉर, कोच या सगळ्यांचं मी टीचर्स फायटर पेनच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. कालच्या दिवसामध्ये ज्या ज्या संघांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि आमच्या या क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवली त्याबद्दल त्या सर्व संघांचे मी आभार मानतो. दरम्यान ऑफ स्टंपला मारलेला सुंदर असा फटका होता, कार्पेट लगत गेलेला फटका, परंतु फक्त 1 धाव जमवण्यात यश आलेलं आहे. अत्यंत चुस्त अशी फिल्डिंग पाहायला मिळते ती कर्जत संघाकडून. गेल्या वर्षीच्या पेन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अंतिम विजेते असे हे कर्जत संघ. आणि काय फटका आहे, लाजवाब, सुंदर 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 असा फटका. चौकार येतो या फटक्यावर. प्रत्येक वेळी बॅट ताकदीनेच फिरवावी लागते असं नाही, तर चेंडूला योग्य जर दिशा दिली तर त्या चेंडूवर, चांगल्या चेंडूवर सुद्धा आपण चौकार घेऊ शकतो हे दाखवून दिलं या फलंदाजाने. सलामीला आलेले राकेश सावंत, चौकार मिळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. आणि संघाला जर भलं मोठं टार्गेट उभं करून द्यायचं असेल तर राकेश यांनी शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर उभं राहणं फार गरजेचं आहे. हरीश सरांचा पुढचा चेंडू, आणि हा पण अतिशय सुंदर पद्धतीने खेळलेला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू उचलतोय, चेंडूची फेक करतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, फक्त 1 धावा. खरोखरच कदाचित त्या ठिकाणी जर वेगळा क्षेत्ररक्षक असता तर एका जागी 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु काय चपळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. सुंदर. कोण आहेत ते क्षेत्ररक्षक? पथारे सर, संभाजी सर. संभाजी सरांनी सुद्धा गेल्या वर्षी या ठिकाणी सुंदर क्रिकेट खेळलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा हरीश सर. आणि हा चेंडू थोडासा खराब होता, परंतु त्याचा पाहिजे असा समाचार घेता आला नाही, फक्त 1 धाव मिळते. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग सेट करणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते.
आणि हरीश सरांचा चेंडू जिथे मारला जाईल ना त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाजाला गॅप काढता येत नाही. जशी फिल्डिंग त्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि त्यामुळे फारसे चौकार षटकार खेचणं फलंदाजांना जमत नाही. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया आणि हा मात्र अप्रतिम पाहूया आणि झेल सुटतोय. अक्षरशः जागेवर राहून झेल पकडायचा होता. फटक्यामध्ये ताकद मात्र प्रचंड होती. अगदी हार्दिक पांड्यासारखा ताकद वापरून मारलेला हा फटका होता, परंतु तो झेल होऊ शकला नाही. एकच धाव फक्त मिळालेली. धावा होत आहेत 23. तिसरं षटक चालू आहे. 23 रन. पुन्हा एकदा हरीश सर आणि काय फटका हा पण पाहायला मिळतोय, पण ताकद थोडी कमी पडते. पाहूया चौकार होते का नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर. सुंदर गोलंदाजीला जर सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर निश्चितच टीमचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि तो आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतायत ते कर्जत संघाचे सर्व क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. दरम्यान तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावा होत आहेत 25. साधारणपणे 8च्या सरासरीने चाललाय तो पोलादपूर संघ. 1-25. विकेट गमावलेल्या नाहीत ही जमेची बाजू असली तरी आता मात्र उरलेल्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं हे पोलादपूर संघासाठी गरजेचं आहे. हॅलो, पुढील होणारा सामना टीचर फायटर्स पेन वर्सेस बिरवाडी 11. आमचे सुप्रसिद्ध समालोचक DB एरनकर सर आणि संतोष सावंत सर आज या ठिकाणी अजून उपस्थित नाहीत. त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहेच. दरम्यान कर्जत विरुद्ध पोलादपूर शिक्षक बांधवांमध्ये जुंपलेली ही लढत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेले कालपासूनचे सामने. गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक आणि आपल्या शिक्षक बांधवाच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने ठेवलेला हा चषक आणि असा योग मला वाटतंय कदाचित हा पहिलाच असावा की सेवापूर्ती निमित्त क्रिकेटचे सामने. सेवापूर्ती निमित्त अनेक सोहळे केले जातात, परंतु क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन मला वाटतं हे पहिल्यांदाच असेल. मला वाटतं गोलंदाजीसाठी आलेले संभाजी सर खांदा बॉलर आहेत. खांद्याने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत, खांदा मारतायत आणि चेंडूला थोडीशी उसळी देण्याचा प्रयत्न करतायत संभाजी सर. फक्त 1 धाव मिळते त्यांच्या पहिल्या चेंडूवर. धावा होत आहेत त्या 25-26. आणि हा उंच मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया झेल होते का. झेल बाद. फॉलो थ्रू मध्ये घेतलेला हा झेल. तसं पाहिलं तर फास्टर गोलंदाजाला फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं कठीण जातं, परंतु ते संभाजी सर आहेत आणि संभाजी सरांसाठी अशक्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी नावाचा एक छावा होऊन गेला, ते म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आणि त्यांचं पवित्र नाव ज्यांना मिळालंय ते आमचे संभाजी सर. कर्जत संघाचा छावा असं त्यांना म्हटलं तरी वावगं ठरू नये. जगन बारामते सर कॅप्टन, आणि कॅप्टन आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत. आणि सुस्वागतम सुस्वागतम. आम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक सन्माननीय संतोष सावंत सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतो. आमचेच आहेत पण तरी आम्ही त्यांचं स्वागत करतोय. दरम्यान सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवण्यामध्ये संभाजी सरांना यश आलेलं आहे. खूप खूप सुंदर. आज पॅटच्या परीक्षा आहेत आणि पॅटच्या परीक्षा पूर्ण करून या ठिकाणी सगळं सांभाळावं लागतंय. खरं तर कसरत आहे. मित्रांनो,
रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं आपल्या संत महंतांनी म्हटलेलं आहे. आणि आजच्या आपल्या शिक्षण बांधवांची जर अवस्था म्हणायची झाली तर रात्रंदिना आम्हा युद्धांचा प्रसंग अशीच झालेली आहे. आपलं समस्या आपण फार सांगू नयेत, रडगाणं गाऊ नये, परंतु आज जर शिक्षक बांधवांच्या कामाचा विचार केला तर अक्षरशः रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था झालेली आहे. परंतु ते सगळी जबाबदारी पार पाडत असताना ऑन हॅट्रिक संभाजी सर छावा आणि हॅट्रिक मात्र थोडक्यात हुकलेली आहे. आणि हा चौकार लॉंगॉनच्या दिशेने मारलेला, बऱ्याच वेळेनंतर आलेला हा चौकार. जबाबदारी पार पाडत असताना ऑन हॅट्रिक संभाजी सर छावा आणि हॅट्रिक मात्र थोडक्यात हुकलेली आहे. दत्ता मुंडे यांनी पहिल्याच चेंडूवर मारलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. 3/30. चौथं षटक प्रगतीपथावर. तर मित्रांनो, आणि हा उंच मारलेला पाहूया झेल होऊ शकतो का. आणि शेवटपर्यंत प्रयत्न आणि हा षटकार बाउंड्री लाईनला अगदी समीप जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये ताकद इतकी होती या फटक्यात की तो सीमापार झालेला आहे. आणि त्याची परिणती हा षटकार, उत्तुंग असा षटकार. सलग 2 चेंडूवर चौकार आणि षटकार. संभाजी सरांचे पहिले 2 चेंडू जे होते, 3 चेंडू अतिशय सुंदर, 2 विकेट त्या चेंडूवर त्यांनी घेतल्या होत्या. 2 चेंडू मात्र खराब गेलेले आहेत आणि 10 धावा कुठलेल्या त्या 2 चेंडूंवर. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर आणि षटकाची समाप्ती होते. 2 गडी बाद करण्यामध्ये महत्त्वाचं यश आले संभाजी सरांना. आणि या मैदानावरती एखादा षटकार हा कोणत्याही बॉलरसाठी क्षम्य आहे. बसतोच आम्ही बॉलर आहोत आणि बॉलरची दिशा आणि दशा काय आहे ते आम्हाला माहीत आहे. हां आम्हाला 2 बसले आज. आमच्या सुनील सरांनी शेवटचं षटक सुंदर टाकलं. हां फक्त एक षटकार खाल्ला, तोही चुकून लेग साईडला बॉल गेला, त्यांचा भरकटला. अन्यथा त्यांचं षटक सुंदर होतं, धावा रोखणारं षटक होतं. हा शेवटचा रन आउट मात्र त्यांनी काय केलं, तू जास्त धावतो की मी जास्त धावतो. हां त्यांनी रेस लावली आणि त्यांना कॉन्फिडन्स होता. मित्रांनो हां उत्कृष्ट रनर. मित्रांनो खरोखर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. चेष्टा सुनील सर आमचे चेष्टेखोर आहेत म्हणून आम्ही त्यांची चेष्टा करतो, त्यांना राग येणार नाही आम्हाला माहिती आहे. पण शिक्षक अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अभिमान वाटावा असं त्यांचं कामगिरी आहे. कारण या पेनच्या इतक्या मोठ्या ग्राउंडला बाउंड्री लाईनला आमच्या सुनील सरांनी एका दमात 27 राऊंड मारले होते. 27 धावून चालून नाही, धावून ते पण योग्य स्पीडनी. आणि त्यांचे प्रेरणास्त्रोत होते आमचे उमेर दादा पेनकर. आणि काय माहिती आहे का, एखाद्या शिष्याला घडवण्यात गुरु कारणीभूत असतो आणि दादांनी ती पैज लावली होती आणि दादा त्यांना नेहमीच पळवतात. तर प्रेरणास्त्रोत होते आमच्या उमेर दादा पेरकर. नाहीच दादा, काल आम्हाला पवार सरांनी सांगितलंय की दादा आम्हाला पळवतात. आणि सुंदर असा षटकार, बॅट तळपायला लागले. जसं जसं ऊन तळपायला लागले तशी बॅट पण तळपायला लागले. आणि ही जोडी कमाल की वाटते. आता धावा झालेल्या आहेत 42. एक चांगला असा आकार मिळतो या 2 षटकांमध्ये. आणि सुंदर. तर आपण सुनील सरांची या ठिकाणी चर्चा करत होतो आणि चर्चेला ते पात्र आहेत. कारण एखाद्या शिक्षकाने इतकी रनिंग करणं, इतका स्टॅमिना त्याच्यामध्ये असणं ही केवळ दुर्मिळ योगायोग आहे. आणि हा चेंडू अतिशय सुंदर विकेट मिळते. एक चांगली नजर जमवली होती पण ती नजर आता हुकलेली आहे आणि फलंदाज बाद. दुर्मिळ योगायोग, चांगली खेळी केली होती सलामीला येऊन. आणि हा चेंडू अतिशय सुंदर. बाद होत आहेत ते राकेश सावंत सर.
आणि राकेश सरांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत दिनेश मौर्य, चंद्रगुप्त मौर्य यांचा इतिहास आपण सर्वजण जाणतोच आणि त्यांचा आडनाव त्यांचं घराणं घेऊन आलेले आमचे मौर्य सर. आपले मंडप डेकोरेटर्स चालक मालक पालक कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. मंडप डेकोरेटर्स आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. आणि काय सुंदर बॉल आहे हा. हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो काही यशस्वी ठरत नाही. एक धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश आलेलं आहे. हॅलो, बिरवाडी संघाचा कर्णधार समालोचक कक्षाकडे यायचा आहे. टॉस उडवण्यासाठी बिरवाडी संघाचा कर्णधार कर्जत विरुद्ध पोलादपूर यांच्यामध्ये असलेला सामना. हा फुलटॉस चेंडू आहे आणि या चेंडूवर षटकार होणं खरं तर अपेक्षित होतं आणि पंच याला नो घोषित बिमर घोषित करतायत, नो बॉल. आणि निश्चितच एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. नो आणि एक धाव त्यांनी धावून घेतलेली आहे. धावा होत आहेत 45 आणि ही फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटचा काय फायदा उचलला जातोय. नाही म्हणावा असा फायदा उचलता आलेला नाही. मगाशी आपण बघितलं कर्जत खालापूर संघाकडे जो गोलंदाजीचा भाता आहे तो अफलातून आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी खालापूर संघाकडून. खरं म्हणजे आता या मर्यादित हॅलो, बिरवाडी संघाची उपस्थिती दाखवायची आपण. बिरवाडी संघ, बिरवाडी संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी समालोचक कक्षाकडे यायचं आहे. पाहूया हा झेल होतोय का. आणि 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 सुंदर प्रयत्न पण अयशस्वी होतोय. षटकार. आमचे पंच अक्षय षटकार घोषित करतायत आणि या षटकाराने धावान थोडीशी उसळी घेत आहेत. 52. पहिल्या 3 षटकांमध्ये म्हणाव्या तेवढ्या धावा जमवण्यात यश आलं नव्हतं पण नंतरच्या षटकांमध्ये मात्र गेम थोडा ॲक्सिलरेट झालेला आहे आणि धावा जमवण्यामध्ये यश आलंय. ते पोलादपूर संघाला धावा होत आहेत 52. 4 गडी बाद 52. 4 गडी बाद 52. 5वं षटक चालू आहे आणि सुंदर चेंडू. या चेंडूला काही प्रत्युत्तरच देता आलं नाही फलंदाजाला आणि निर्धाव असा चेंडू जातोय. षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 4 बाद 52. तसं पाहिलं आणि या मैदानाचा या खेळपट्टीचा इतिहास पाहिला तर 52 धावा 5 षटकामध्ये म्हणजे फार काही धावा जमवल्यात असं म्हणता येणार नाही. या मैदानावर कमीत कमी 75-80च्या आसपास धावा तरी विजय साकारण्यासाठी आवश्यक आहेत. आपला टीचर्स फायटर संघ हा यजमानाच्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळे त्यांनी सामन्यापेक्षा आयोजनावर लक्ष जास्त केंद्रित केलेलं आहे. हां, आणि मला वाटतं पवार सरांना वाटतं की आपले बक्षीस आपण ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांनी नेलं तर बरं वाटेल. हां हां, आणि म्हणून ते बॅटिंगला गेले नाहीत. बरोबर आहे. हां, मनाचा मोठेपणा बोलावा लागेल पवार सरांचा. नाही सावंत सर, खरं म्हणजे आमचं ध्येय तेच होतं. थोडं सावंत सर, टीचर फायटरचा मोठेपणा पहा. बघा पुढील संघाला वाटचाल देत आहेत. अत्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळीमेळीचं आणि हास्यविनोदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. दरम्यान हा थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि फक्त एक धाव मिळते. मगाशी निलेश सर, म्हणजे आपण पाहतोय की फलंदाजाचा बोलबाला आहे सगळीकडे पण खालापूरची जर गोलंदाजी बघितली आपण पहिल्याच सामन्यातली अफलातून. निश्चितच सर, म्हणजे कालपासून पाहिलं तर फलंदाजीच वरचढ झाली आहे. आज
दुसरा सामना आहे. तर फलंदाज अतिशय चांगल्या प्रकारे या मैदानावर होत आहे. गोलंदाजांचं पुरेपूर समाचार घेतला जातोय. हा उंचावून टोललेला चेंडू आहाहा. खूप छान झेल आणि अतिशय झेलबाद होत चांगल्या आहेत प्रकारे या मुंडे सर. मैदानावर होत आहे. गोलंदाजांचं पुरेपूर समाचार धावा घेतला होत आहेत. जातोय. हा उंचावून 53. टोललेला हे चेंडू शेवटचं षटक आहे खूप आणि या शेवटच्या षटकामध्ये जिथं जास्तीत जास्त धावा जमवण्याची गरज होती तिथे मात्र पोलादपूर संघाला अपयश येत आहे आणि यश मिळतंय ते कर्जत संघाला. कर्जत संघाची खासियत अशी आहे की भरपूर प्रॅक्टिसमध्ये असणं, रोज प्रॅक्टिस करणारा संघ. सर्व खेळाडू एका ठिकाणी जमतात आणि रोज सराव करतात आणि त्यांचं सराव किती यशस्वी ठरतोय ते त्यांच्या क्षेत्ररक्षणावरून गोलंदाजीवरून आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे राहुल यांच्याकडून आणि काय गोलंदाजी होते, जबरदस्त अशी गोलंदाजी. थोडासा चेंडू इन स्विंग केला आता, हा ऑप्शनच्या बाहेर होता आणि तो चेंडू टप्पा पडून इन स्विंग झाला. फलंदाजाला काय तो कळला नाही आणि निर्धाव अशा चेंडूची सांगता होते. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते राहुल यांच्याकडून. संदीप सर आणि पुन्हा एकदा कटर टाकण्याचा प्रयत्न, तसाच चेंडू पण हा थोडासा मिडल स्टंपवर घेतला त्यांनी. गोलंदाजीमध्ये जर व्हेरिएशन असेल तर फलंदाज निश्चितच बुचकाळ्यात पडतो आणि ते व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते या सरांकडून. संदीप सिद्ध आणि हा सुंदर, काय सुंदर चेंडू पाठवलाय पण धाव मिळणार नाहीत फारशा, कारण तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न यशस्वी आणि 2 धावा. सामन्याचा हा शेवटचा चेंडू होता. एकही षटकार या षटकामध्ये खेचता आला नाही. अतिशय सुंदर असं शेवटचं षटक. धावा होत आहेत त्या 55, जिंकण्यासाठी आवश्यक असणारे 56. 30 चेंडू, 36 चेंडू मध्ये 56. आज हा दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे. पोलादपूर 11 आणि कर्जत, विठू माऊली कर्जत. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन टीचर फायटर संघाकडून होत आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सामने पार पडत आहेत. 2 दिवस जिल्हास्तरीय आणि 2 दिवस राज्यस्तरीय अशा 24 संघांना सहभाग देऊन या सामन्यांची सांगता होणार आहे. तर पुढील सूत्रसंचालन आमचे परम मित्र सावंत सर करतील. त्यांना विनंती करतो की आपण पुढील सूत्रसंचालन करायचं आहे. या दोघे करूया आलटून पालटून. याव हॅलो. विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर 11 यांच्यामध्ये चालू असलेला सामना. पोलादपूर 11 संघाने निर्धारित 6 षटकामध्ये 55 धावा केलेल्या आहेत आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे ते विठू माऊली कर्जत संघाकडे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारीच कर्जत संघ या ठिकाणी आम्ही पाहतोय. नवे आणि जुने यांचं सुंदर असं मिश्रण त्या संघामध्ये पाहायला मिळतंय. नवीनच पोर्टल भरतीमधले बरेचसे यंग ब्रिगेड हरीश सरांनी जमवलेली दिसते आणि पुढच्या 10 वर्षाची बेजमी केलेली दिसते मला वाटतंय. असे आमचे चाणक्य असे हरीश सर, एक चांगलं टीम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेली दिसते. आणि आता पुढील सामन्याचं सूत्रसंचालन निवेदन आपले जाने माजने कॉमेंटेटर संतोष सावंत सर. सावंत सर आणि डी एरनकर सर आमचे संघ स्पीड अप करायचा आपल्याला. समालोचक आहेत.
चला आम्ही फक्त या ठिकाणी कर्जत तुमची संघ आपले अनुपस्थिती भरून फलंदाज काढण्याचा पाठवायचे आहेत. प्रयत्न करतोय. हॅलो, धन्यवाद पडळकर सर. निश्चितच सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी सर्व प्रेक्षक रसिकांना आपल्या मंत्रमुग्ध वाणीतून या ठिकाणी निश्चितच आपलं समालोचन ऐकवत आहात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं या क्रिकेटची रंगत संगत आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की टीचर फायटर्स पेन रायगडच्या वतीनं गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 आणि हा एक वेगळा या दृष्टीने आपण म्हणतो की पहिल्यांदाच, कारण असं म्हटलं जातं मित्रांनो की पुस्तक आणि माणसं समजून घेण्यासाठी ती पुस्तक वाचावे लागतात आणि माणसांच्या सहवासात यावं लागतं. आणि नितीन पाटील सर यांचा सहवास फार आम्हाला अल्पावधीत लाभला. 2019 पासून त्यांचा आमचा संपर्क निर्माण झाला. परंतु असं बरं वाटलं की ह्या माणसाचं ऋणानुबंध हे अनेक वर्षाचं आहे की काय, आणि त्यांनी त्यांच्या आपला प्रेमळ स्वभावातून अनेक माणसं जोडली, माणसं जोडत गेले आणि त्यातून एक माणुसकीचं एक छान असा वटवृक्ष पाहायला मिळाला. आणि त्याची परिपूर्तता म्हणजे आपण पाहतोय आजच्या या सेवापूर्ती चषकाचा हा सोहळा. आजचा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आपण टीचर फायटर्सच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या पेणच्या नगरीमध्ये आपण इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आपण पाहत असतो, ऐकत असतो आणि समजून घेत असतो. अशा या पेण नगरीमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी असेल की चालू सामना हा अर्थातच विठूबावली कर्जत आणि पोलादपूर 11 यांच्यामध्ये खेळला जातोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना पोलादपूर 11 संघानं 36 चेंडूमध्ये 55 धावांचं आव्हान, फार 56 धावांचं आव्हान निर्माण केलंय ते प्रतिस्पर्धी विठूमावली कर्जत संघ. तर निश्चितच आपण पाहतो दोन्ही संघाचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की सह्याद्रीची जी कडा आहे की सह्याद्रीचा जो आमचा डोंगर दऱ्यांचा भाग आहे त्या ठिकाणी दोन्ही विसावलेले हे तालुके आहेत आणि त्या तालुक्यातून बिलॉंग करत असताना मात्र निश्चितच त्यांची एक हरणाची चपळता या खेळामध्ये पाहायला मिळते आणि तेवढीच तरबेज सुद्धा आपल्याला चुणुकता दिसून येणार आहे. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते. 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना विठूमावली कर्जत संघाचा फलंदाज स्ट्राईक घेतोय तो संभाजी आणि नॉन स्ट्रायकर यश. गोलंदाज मात्र आपल्या बॉलिंगवर सज्ज होतोय गोलंदाज गंगाधर टू संभाजी. अतिशय चांगला सन्मानपूर्वक या ठिकाणी चेंडू खेळला जातोय. मित्रांनो, क्रिकेटचं एक वैशिष्ट्य असतं की ज्यावेळी खराब चेंडू असतो त्याचा समाचार घ्यावा लागतो आणि ज्यावेळी मात्र चेंडू हा एक चांगल्या पद्धती असतो त्यावेळी त्याला सन्मानजनक त्याला मान दिला जातो. आपल्या अकाउंटला सुरुवात केली जाते संत गतीने, परंतु तेवढाच या ठिकाणी धीरदत्तपणे लढाई देत आहेत दोन्ही फलंदाज. चेंडू मात्र आता भिरकावला जातोय, चेंडू फ्लिक केला जातोय डीप विकेटच्या दिशेनं. पंच मात्र आपले दोन्ही हात हवेमध्ये फैलावतायत आणि सांगतायत की हा मात्र कर्जतच्या पहिल्या इनिंग मधून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार, आरपार षटकार मिळाले आहेत. 6 धावा. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 7. पुन्हा एकदा गंगाधर. आता मात्र गती पेक्षाही लयला महत्व देणं महत्वाचं असणार आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेमध्ये. थर्ड मॅन या ठिकाणी मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि पहिल्या विकेटचा पतार होतोय. हम भी किसी से कम नहीं, याला म्हणतात विवरचना. मित्रांनो, ज्या पद्धतीने षटक आलं, षटकार मारल्यानंतर कदाचित असं वाटलं होतं की गोलंदाज हा थोडासा फंबल होईल, आपला थोडासा प्रेशर येईल, पण प्रेशर कसं झुगारून द्यायचं असतं आणि तेवढाच वाराला प्रतिवार, हल्ल्याला प्रतिहल्ला कसा करायचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गंगाधर याचा हा षटक. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि पहिला विकेट या ठिकाणी आपल्या संघासाठी कमावून बसतोय. पहिला हदरा बसतोय तो कर्जत संघाला, कारण आमचे निश्चितच पाहतोय पहिला मोहरा मात्र धारातीर्थी पडतो या लढाईमध्ये.
यश सरांच्या रूपामध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी धुरा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज हरीश. हरीश हा मात्र एक नामांकित फलंदाज आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या विश्वामध्ये रायगड जिल्ह्याच्या शिक्षक क्रिकेट विश्वामध्ये जर नाव घ्यायचं असेल तर हरीश सरांचं नाव हे अग्रक्रमाने पुढे घेतलं जातं. पुन्हा एकदा चेंडू जातो सिली मिडॉपच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय आणि आपली माफक विकेट मात्र या ठिकाणी गमावून बसतोय कर्जत संघ. कर्जत संघाची परिस्थिती मात्र आता बिकट निर्माण करून ठेवले ती गोलंदाज गंगाधर याने. मित्रांनो खरोखर कौतुक करावं लागेल गंगाधर सर यांचं. पहिला चेंडू हा मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, सन्मानजनक खेळला जातो. एक धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर मात्र डीप विकेटच्या दिशेने षटकार खाल्ला. त्यावेळी असं वाटलं होतं की कर्जत संघ थोडासा वरचढ ठरतोय, जड ठरतोय की काय, पण ते जडपणाचं ओझं मात्र आपल्या खांद्यावरून उतरून टाकलं जात आहे आणि गंगाधर मात्र सलग 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवतोय. आता मात्र संघाची स्थिती येऊन ठेपते. 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 2 बाद 7. गंगाधर ऑन हॅट्रिक. कालच्या सुद्धा दिवसामध्ये निश्चितच आजच्या आलेल्या प्रेक्षकांसाठी एक हॅट्रिक झालेली आहे. सुनील मोंडे सर बिलॉंग करतात मुरुडवरून आणि निश्चितच त्यांनी सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची काल आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं होतं. गंगाधर ऑन हॅट्रिक. नगरपालिकांकडून मारा करतोय, पंचांना पार करतोय. लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय. दरम्यान 1 धाव कम्फर्टेबली पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते मात्र 2 बाद. तर निश्चितच या ठिकाणी आमचे पडळकर सर कळवत आहेत की ज्या पद्धतीने जनार्दन सर सन्मानजनक कसं खेळावं मित्रांनो. कारण सलग 2 विकेट गेल्यात. अशा वेळेला मात्र कोणताही आतताईपणा न करता संयम दाखवणं फार महत्त्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतायत जनार्दन सर. पुन्हा एकदा गंगाधर मारा करतोय. ऑफस्टमरचा चेंडू खाली राहणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातो सिली मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक फेकी करतोय. दरम्यान 1 धाव रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपात मिळवते कर्जत संघाला. मात्र असा निश्चितच एक्का दुक्का चालू शकतो कारण नेहमी चौकाने छक्का बसतो असं कधी होत नाही. म्हणून संघाची धावसंख्या जर आपल्याला चांगल्या पद्धती हलती ठेवायची असेल तर मात्र निश्चितच अशा पद्धतीचे संयमी फटके खेळणं सुद्धा तेवढंच अपेक्षित असणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आणि 56 धावसंख्या संपलंय. क्षमस्व पहिलं षटक संपलंय या ठिकाणी आमचे नागले सर कळवत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 बाद 9. बिरवाडी संघाचा कर्णधार समालोचक कक्षाकडे यायचा आहे टॉस उडवण्यासाठी. बिरवाडी संघाचा कर्णधार. तर निश्चितच आमच्या या टुर्नामेंट्सच्या आयोजनाच्या निमित्तानं गुरुवर्य नितीन पाटील सर सेवापूर्ती चषक या चषकाच्या पूर्तीसाठी आणि या संयोजन म्हणजे आयोजन करण्यासाठी बऱ्याच मंडळींचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. सन्माननीय बिरवाडी संघ या ठिकाणी उपस्थित होते. बिरवाडी संघाचा आणि त्यांच्या संघ नायकांचं सर्व खेळाडूंचं आमच्या टीचर फायटर्सच्या वतीनं आणि गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत. ओमेर दादा यांना विनंती असेल. ओमेर दादा आहेत का? हां, दादाने विनंती करतो की पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करावं कारण यूट्यूबवाल्यांना विनंती असेल. पुन्हा एकदा ऑफस्टमरचा चेंडू खेळला जातो. मात्र चेंडू जातोय, भिरकावला जातोय, फ्लिक केला जातोय. सीमारेषा पार मिळतायत 6 धावा. क्या बात आहे. परिस्थिती जेवढी गंभीर तेवढा आम्ही खंबीर. पुन्हा एकदा दाखवला जातोय कर्जत संघ कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 2 बाद 15. फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय मित्रांनो कारण ज्यावेळी 40 जवळजवळ सगळेच प्लेयर हे खेळाडू हे 40+ असू शकतात आणि अशा वेळेला फिटनेस मेंटेन करणं आणि त्याहीपेक्षा आपल्या खेळाचं चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करणं फार महत्त्वाचं असतं. फलंदाज संभाजी सर अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आमचे नागले सर कळवत आहेत की 1 षटकाराच्या साह्यानं 8 धावावर खेळत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू परंतु या ठिकाणी फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेनं. दरम्यान 1 धाव मिळते ती कर्जत संघाला. कर्जत संघाचं एक नाव छान आहे मित्रांनो. विटू माऊली कर्जत. प्रभात काली तुझे ईश्वरा नाम बुकी येई. तूच माऊली तूच सावली विटाई माझे माऊली.
विटाई माऊली नाव असलेला हा कर्जत संघ या ठिकाणी या रणसंग्रामामध्ये सहभागी होतोय. प्रत्युत्तर देतोय त्याला पोलादपूर संघ. नाणेफेकीचा कौल कळून द्यायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र तू का मी कळपाने धावतायत. जिथं एकाने धावणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी कळपाने धावणं कधीही धोकादायक असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये सपोर्ट करणं आणि कळपाने धावणं निश्चितच आव्हानात्मक असतं, परंतु बेनिफिट्स मिळतोय तो प्रतिस्पर्धी संघाला, कर्जत संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या 18. दुसरं षटक प्रगती पथावर. अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत राहुल सर. राहुल सरांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, परंतु खाल्ल्यानंतर सुद्धा एक चांगल्या पद्धतीची भूमिका निभावणं महत्वाचं असतं. ऑफस्टमरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील केली जाते मित्रांनो. हा निश्चितच पंचांवर दबाव टाकण्याचं एक तंत्र असतं. टीचर फायटर्स या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केलाय आणि आपल्या बाजूने झुकलाय आणि त्यांनी आपलं फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. पण नागळे सर आमचे नेहमी आम्हाला सांगतात की चेंडू वाईट, परिस्थिती अतिशय वाईट. कारण एक तर धाव तर मिळते, परंतु एक आव्हान तर म्हणजे एक चेंडू सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे निश्चित थोडंसं गतीवर आणि आपल्या लयवर नियंत्रण ठेवणं अपेक्षित असतं. पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये सज्ज होत आहे राहुल. अतिशय अनुभवी फलंदाज जनार्दन सामोरे जातोय. लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा खणखणीत दणदणीत चौकार. मिळतायत 4 धावा जनार्दन सर यांना, मिळतायत 4 धावा कर्जत संघाला मित्रांनो. तर निश्चितच आपण मगाशी ज्या 2 म्हणजे हा रणसंग्राम जो सुरू आहे तो पोलादपूर आणि कर्जत संघासमोर. तर कर्जत संघ असेल किंवा पोलादपूर संघ हा दरीखोऱ्यामधील संघ आहे आणि त्यामुळे दरीखोऱ्यामध्ये हे शिक्षक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असताना सुद्धा निश्चितच त्यांचा जो आपण एक शरीरयष्टीचा जी एक फिटनेस बघतोय तो निश्चितच फार मोठा आहे. त्याचा महत्वाचं कारण असणार आहे, कारण तो भागच डोंगर दऱ्यांमध्ये असल्यामुळं त्याचा एक फायदा मात्र या सगळ्या खेळाडूंना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल सर राईट अमर विकेट मारा करतायत. ऑफस्टमोरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र आमचे दोन्ही हात फैलात त्यांना सांगतायत की स्वैर चेंडू, वाईट चेंडू घोषित केला जातोय. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 2 बाद 24. तर आमचे नागळे सर या ठिकाणी कळवत आहेत मित्रांनो की 2 विकेट लवकर गेल्या होत्या आणि अशा वेळेला संयमी फलंदाजी करणं महत्वाचं आहे. लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतोय, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पण काही हरकत नाही मित्रांनो, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेलच, कारण ज्या पद्धतीने एफर्ट आणि ह्या षटकाराच्या साह्याने धाव संख्याला एक चांगल्या पद्धतीचे पायाभरणी मिळते. चौकार क्षमस्व. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 28. आता मात्र थोडस पोलादपूर संघाला विचार करावा लागेल. अतिशय सुंदर या ठिकाणी चांगलं कमबॅक करतोय जनार्दन सर. सलग 2 चौकार अक्षरशः खेचले जातायत, ताणले जातायत आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार दिला जातोय. संघाची धावसंख्या होते 2 बाद 32. आणि आमचे या ठिकाणी नागळे सर कळवत आहेत मित्रांनो की या स्पर्धेचा आजचा 100वा हा चौकार जो जनार्दन सरांच्या बॅटरीतून निघाला आणि भाग्यवान आहेत जनार्दन सर की 100वा चौकार आपण आपल्या नावावर करत आहात. त्यामुळे निश्चितच पुनश्च एकदा कर्जत संघाचं तर अभिनंदन आहेत, परंतु पोलादपूर संघाला मात्र आता विवरचना करावी लागेल. पोलादपूर संघाचे अर्थातच फलंदाजी ही अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी होती, परंतु मधल्या मिडल स्पेसमध्ये मात्र थोडीशी फलंदाजी ढेपाळलेली पाहायला मिळाली. गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित केलं आणि धावाची जी गती होती, वाढवण्याची गती होती, ती मात्र थोडीशी कमी झाली आणि निश्चितच ते आव्हान जे आहे थोडंसं माफक ठरलं. त्यामुळं जर पोलादपूर संघाला या सामन्यामध्ये आपलं जीवितपण जर ठेवायचं असेल, टिकवायचं असेल, तर मात्र हे 3रं षटक फार महत्वाचं असणार आहे आणि कर्णधार मात्र 3रं षटकासाठी विश्वास या ठिकाणी दाखवतोय. तो गोलंदाज गंगाधर सावत यांना पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. बघूया. आणि आता आमचे समालोचक आमचे सन्माननीय दशरथदादा एरणकर सर यांचं शुभ आगमन होतोय. टीचर फायटरचे आमचे सक्रिय आजीव सभासद आहेत मित्रांनो, त्यांचं या समालोचक कक्षाच्या वतीनं
आणि या पेडच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गंगाधर मारा करतायत अर्थातच संभाजी. चेंडू पुन्हा फ्लिक केला जातोय, चेंडू जातोय हा डीप मिड विकेटच्या दिशेनं. खणखणीत दणदणीत षटकार. क्या बात आहे. याला म्हणतात चेंडूचं परीक्षण, याला म्हणतात चेंडूंची चिरफाड करणं. अक्षरशः कत्तल केली जाते गोलंदाजाची मित्रांनो. या निश्चितच जो चांगला गोलंदाज असतो की नाही त्याच गोलंदाजाला आपण पनिशमेंट करू शकतो, त्याच्यावरचा हल्ला करू शकतो, त्याच्यावरचा प्रतिहल्ला करू शकतो. हे एकदा सिद्ध करून दाखवलंय. संघाची धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा ब्लॉक हलडोलेरी करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू फ्लिक केला जातोय, चेंडू जातोय हा लॉंगनच्या रिजन मध्ये. पंच आपले दोन्ही हात आकाशाला टेकवतायत, आकाशाला गवस घालतायत आणि सांगतायत की हा षटकार. संघाची धाव संख्या 6 ने वाढते. संघाची धाव संख्या ते 44. तिसरं षटक प्रगती पथावर असताना विजयाच्या समीप येऊन ठेपतोय तो कर्जत संघ. मित्रांनो, कर्जत संघाकडून काय शिकायचं असतं तर बघा, मी निश्चितच म्हणतोय तुला करायची आहे हौस जिंकायची, तुझाच करायची आहे हौस, तुला आकाशी उंच उडायची. कारण गड्या तयारी ठेव मनाची, कधी झुकायची आणि कधी लढायची. आणि ही लढण्याची पुन्हा एकदा शर्यत पाहायला मिळते. आणि या ठिकाणी मात्र झेलबाद होता होता वाचतोय. अक्षरशः गोळा मात्र मातीमोळ केला जातोय आणि त्याचा फायदा मिळतोय तो मात्र कर्जत संघाला. जनार्दन सारख्या संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 45. ऑफस्टमरचा चेंडू पुन्हा एकदा जनार्दन. या ठिकाणी चेंडू भिरकावला जातो सीमा रेषा पार. हम नहीं लगाएंगे इक्का दुक्का, लगाएंगे तो चौका और छक्का. हम जीतने को आए हैं, जीतकर ही जाएंगे, ऐसा इरादा पक्का है जनार्दन सर और संभाजी सर का. 45. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. संघाची धावसंख्या 51. आता मात्र विजयाची औपचारिकता बाकी. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे यजमान संघ टीचर फायटर स्पेन आणि बिरवाडी 11. दोन्ही संघाने आपलं सज्ज राहायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा गंगाधर मारा करतो जनार्दनसाठी. अनुभव आणि कमी अनुभव अशा पद्धतीचं ही थोडीशी जुगलबंदी पाहायला मिळतोय. क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेडची नगरी मात्र क्रिकेटची पंढरी म्हटली जाते मित्रांनो. आणि याच पंढरीमध्ये हा एक मात्र क्रीडा रास ज्याला म्हणतो, ती क्रीडा रास क्रिकेटचे हे सामने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टमरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खाली कमबॅक करतोय गंगाधर, ज्याला आपण देर है मगर दुरुस्त असं म्हणता येणार नाही, कारण वेळ निघून गेले आणि वेळ पकडले ती मात्र कर्जत संघाने. एक वेळ अशी होती की सुरुवातीच्या दुसऱ्याच, मला असं वाटतं आमचे नागळे सर कळत आहेत की दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेल्या होत्या. आणि अशा वेळेला कदाचित असं वाटलं होतं की पोलादपूर संघ मात्र सामन्यावर आपला हवी ठरतो की काय, वर्चस्व प्रस्थापित करतोय की काय. परंतु कर्जत संघ हा सह्याद्रीच्या कडेकपारात रुधलेला, निडलाच्या घामाने गांजलेला हा संघ, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतोय आणि या सामन्यावर मजबूत पकड करतोय. पुन्हा एकदा गंगाधर मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अमर मोरे पुढचं षटक घेऊन येतोय. चेंडू मात्र या ठिकाणी हुलकावणी देतोय, चुकवतोय. तू मी सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र शोल्डर लँग्वेज सांगितली जाते पोलादपूर संघाची. ज्याचे शोल्डर जमिनीकडे झुकले त्यांनी समजावं पराभूताकडे ज्याची वाटचाल सुरू झालेली आहे. पण हरकत नाही, पोलादपूर संघाचा सुद्धा विशेष अभिनंदन मित्रांनो करावं लागेल. जिंकण्यासाठी पण 1 धावांची आवश्यकता. आमचे समर्थ लाईव्हचे या ठिकाणी आमचे कॅमेरामन असतील किंवा ते प्रोपायटर असतील, सन्माननीय रोशन सर या ठिकाणी. आणि हा विजयी फटका येतोय तो मात्र संभाजी सरांच्या बॅटीतून. अभिनंदन. या ठिकाणी कर्जत संघ विजयी ठरतोय मित्रांनो. परंतु पोलादपूर संघाचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल, कारण एवढ्या भागातून, कारण जवळ एक 4 ते 5 तासाचं अंतर कापून पेडच्या नगरीमध्ये आपलं आगमन होणं हेच आम्हाला फार मोठं शुभसंकेत आहेत. त्यामुळे आपल्या येण्यानं
या स्पर्धेला फार मोठं चांगल्या पद्धतीचं योगदान लाभत आहे. आपलं पुनश्च एकदा पोलादपूर संघाचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर होणारा सामना टीचर फायटर्स पेड वर्सेस बिरवाडी 11. दोन्ही संघांनी कृपया आणि निश्चितच मागील जो सामना आता जो आपण पाहिला रोमांचक सामना असं म्हणता येणार नाही. पहिल्या षटकामध्ये सामना हा रोमांचक स्थितीमध्ये होता, परंतु अक्षरशः दुसऱ्यांच्या घशातील घास काढून घेणं कशाला म्हणतात ते कर्जत संघाने पुन्हा सिद्ध करून दाखवलं आणि कर्जत संघाने यावर एकाकीपणे आपल्या संघासाठी विजय सुपूर्त करून दिलेला आहे. आणि या विजयाचा शिल्पकार ठरतोय तो अर्थातच कर्जत संघाचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू सन्माननीय संभाजी सर यांना विनंती असेल की आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचं या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यासाठी आमचे संतोष पवार डीबी घे ना ये ना. हा बरं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच जो जीता वही सिकंदर आणि सिकंदरचा मानकरी ठरतोय हा शाबाश क्या बात आहे संभाजी सर यांचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तदनंतर